सकाळी 5:30ची इंदोर फ्लाईट असल्यामुळे आम्ही साताऱ्यामधून रात्री 12 वाजताच निघालो आणि थेट पोचलो पुणा एअरपोर्टला। सोबत होते निलेश निपाली, राहुल प्रीती, आणि मी। एअरपोर्टला चेक इन केल्यानंतर व्हिडिओ शूट करत असताना निलेश म्हणाला, फोटो काहीतरी काढू नको जरा। फ्लाईटला वेळ आहे म्हटल्यावर आम्ही आराम केला आणि थोड्याच वेळात आम्ही निघालो इंदोरच्या दिशेने। बरोबर 1 तास 10 मिनिटांनी आम्ही पोहोचलो इंदोर शहरात। नंतर आम्ही हॉटेलला चेक इन केलं, फ्रेश झालो, थोडा आराम देखील केला। मग आम्ही एक रिक्षा ठरवली आणि निघालो इंदोर दर्शन। आम्ही 5 जण इलेक्ट्रिक रिक्षेत बसल्यावर रिक्षेची मोटर अगदी पूर्ण क्षमतेनं काम करत होती। पहिलं ठिकाण आम्ही बघितलं महाराजांचा पॅलेस। वास्तुशिल्पकलेचा अगदी उत्तम नमुना आहे ही इमारत। महाराजांच्या या पॅलेसचं बांधकाम 4 एकरात आहे, म्हणजे इमारत पूर्णपणे 4 एकरात बांधलेली आहे। वास्तुकलेचा अत्यंत उत्तम नमुना आहे। ब्रिटिशांनी ही बांधलेली इमारत आहे। हा पॅलेस बांधण्याचे काम महाराजांनी ब्रिटिशांना दिले होते, त्यामुळे ही इमारत जी आहे ही पूर्ण युरोपियन पद्धतीची आहे। इथं कलाकुसर अत्यंत सुरेख आहे। ही त्या काळातील लाईटची बटणं आहेत। ही त्या काळातील लिफ्ट आहे। ह्या वस्तू बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथं लाईट कशी काय? हो, पण खरं आहे, ब्रिटिशांनी या इमारतीमध्ये लाईटची सोय केली होती। बाकी कुठेही नव्हती, पण या पॅलेसला लाईट होती। हे महाराजांनी शिकार केलेले वाघ आहेत। हे महाराजांचं बसायचं त्यावेळचं सिंहासन। नंतर आम्ही बघायला निघालो तो होळकरांचा राजवाडा। ही आहे होळकर महाराजांची वंशावळ। रात्री राजवाडा लाईट मध्ये एकदम जबरदस्तच दिसतो। जवळच मार्केट असल्यामुळे माझ्या बहिणी शॉपिंग करत बसल्या होत्या
आणि बिचारे त्यांचे नवरे माझ्या बहिणी असल्यामुळे मला प्रतिक्रिया पण देता येत नव्हती आणि त्यांची अवस्था अशी होती, ये मेरी बीवी से बचाओ, अकड़ती है बिगड़ती है हमेशा मुझसे लड़ती है। नंतर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही गेलो इंदोरच्या फेमस अशा खाऊ गल्लीत. खूप तहान लागली म्हणून मी ट्राय केलं कोकोनट क्रश. फार जबरदस्त ड्रिंक होतं. बराच वेळ व्हिडिओ शूट करतोय म्हटल्यावर निलेश मला म्हणाला, नंतर आम्ही गेलो छप्पन भोगला. इथं वेगवेगळे पदार्थ आम्ही इतके खाल्ले की शेवट आमचं पोट बिघडलं. सगळ्या खाण्याचा शेवट आम्ही फायर पाननं केला. सुरुवात निलेशनं केली. मग काय, नुसता धूरच. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला जाताना वाटेत भूक लागल्यामुळे आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. थोड्याच वेळानंतर आम्ही पोहोचलो ते नर्मदा नदीच्या तटावर वसलेलं ओंकारेश्वर हे ठिकाण. मंदिराला आम्ही रस्त्यानं जायचं न ठरवता बोटीनं जायचं ठरवलं. त्याचबरोबर आम्ही नर्मदा परिक्रमा करायची पण ठरवली होती. तसेच तिथंच जवळ एक संगम आहे कावेरी आणि नर्मदा नदीचा, तो पण बघायचा होता. मंदिराच्या एका बाजूला धरण पण आहे बरं का. धरणाच्या अगदी शेजारी कावेरी नदी आणि नर्मदा नदी या दोन्ही नद्यांचा संगम आहे. लोक या ठिकाणी येऊन स्नान पण करतात. दीपाली आणि प्रीतीनं नर्मदा नदीचं पूजन करायचं ठरवलं. हे आहे ओंकारेश्वर मंदिर. आता आम्ही बोटीतनं परिक्रमा करायला सुरुवात केली. तिथं ओंकारेश्वरला एक छोटीशी बोटीतनं नर्मदा परिक्रमा करून आणतात. ही आहे जगद्गुरु शंकराचार्यांची 140 फूट धातूपासून बनवलेली मूर्ती. नंतर आम्ही सर्वांनी मिळून ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. नंतर आमचं ठिकाण होतं महाकाल मंदिर उज्जैन, कारण आम्ही पहाटेच्या भस्मारतीचं बुकिंग केलं होतं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो उज्जैन जंक्शनला. इथून आमचं पुढचं ठिकाण होतं रणथंबोर. ते आपण बघूया पुढच्या भागात.